ठीक आहे. नेक्स्ट आपण या ठिकाणी केमिस्ट्री चॅप्टर नंबर 2 सोल्युशन ह्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स आहेत आपण ते बघूया. जसे की बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन आहे, हा जो टॉपिक आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मग तो समजा न्यूमेरिकलसाठी असेल किंवा थेरी, दोन्हीसाठी हा जो टॉपिक आहे तो इम्पॉर्टंट आहे. मग आपण समजून घ्या की न्यूमेरिकल किंवा प्रॉब्लेम काय आहे. 3.795 gram of sulfur is dissolved in 100 gram of carbon disulfide. This solution boils at 319.81 Kelvin. What is the molecular formula of sulfur in a solution? The boiling point of the solvent is 319.45 Kelvin. आता समजा हे प्रॉब्लेम आहे की न्यूमेरिकल असं आहे, तर आपण हे समजून घेऊया. त्याने काय सांगितलंय की 3.795 ग्राम ऑफ सल्फर इज डिझॉल्व्ड इन 100 ग्राम ऑफ कार्बन डायसल्फाइड. की समजा या ठिकाणी जे सॉल्व्हंट आहे, सॉल्व्हंट कोण आहे, इन 100 ग्राम ऑफ कार्बन डायसल्फाइड. म्हणजे जो काही कार्बन डायसल्फाइड असेल तो कोण असेल, सॉल्व्हंट असेल. आणि त्याची क्वांटिटी किती आहे, 100 ग्राम. आणि ह्याच्यामध्ये कोण डिझॉल्व्ह होतंय, 3.795 ग्राम सल्फर. म्हणजे सल्फर कोण असेल, सॉल्यूट असेल. म्हणजे जो सल्फर आहे तो ह्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतोय. म्हणजे सल्फर या ठिकाणी कोण आहे, सॉल्यूट आहे. पण किती, 3.795 ग्राम. 3.795 ग्राम. ठीक आहे. मग नेक्स्ट तरी काय सांगितलंय, दिस सोल्युशन बॉइल्स ऍट. आता ह्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो किती आहे, 319.81 केल्व्हिन. ह्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे सोल्युशन, आता समजा काही सोल्युशन बनतंय, मग सोल्युशनचा जो बॉइलिंग पॉईंट समजा आहे या ठिकाणी तो त्याने किती सांगितलंय, 319.8 केल्व्हिन. नेक्स्ट काय सांगितलंय, व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इन अ सोल्युशन. की जे काही सोल्युशन असेल सोल्युशन मध्ये सल्फरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल, सल्फरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचंय. नेक्स्ट त्याने काय सांगितलंय, द बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट इज 319.45 केल्व्हिन. आता फक्त जे काही सॉल्व्हंट असेल, फक्त सॉल्व्हंट, त्या सॉल्व्हंट जो काही बॉइलिंग पॉईंट समजा हे समजा एखादं भांडं आहे आणि या भांड्यामध्ये फक्त काय आहे, सॉल्व्हंट आहे. आणि जर फक्त सॉल्व्हंट असेल, फक्त सॉल्व्हंट असेल तर जो बॉइलिंग पॉईंट असेल तो नक्की काय असेल, सॉल्युशन पेक्षा जो काही सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट असेल तो काय असेल, कमी असेल. सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट कमी असायला पाहिजे. नेक्स्ट या ठिकाणी सॉल्व्हंट समजा आहे, प्युअर सॉल्व्हंट आहे, मग ह्याचा जो बॉइलिंग पॉईंट असेल तो ह्याच्यापेक्षा नक्की थोडाफार काय असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. मग सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट असेल तर आपण काय लिहितोय, TB नॉट इज इक्वल टू, तो ह्याच्यापेक्षा नक्की कमी असायला पाहिजे. तो किती असेल या ठिकाणी, 319.45 आणि ह्याचं किती आहे, 81 केल्व्हिन. बरं, जो काही सॉल्युशनचा बॉइलिंग पॉईंट आहे तो या ठिकाणी काय आहे, जास्त आहे ॲज कम्पेअर टू सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट. TB नॉट हा सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट आणि TB हा कोण असेल, तो असेल सॉल्युशनचा बॉइलिंग पॉईंट असेल. ठीक आहे. आता आपला कन्सेप्ट या ठिकाणी काय आहे की समजा CS2 हे कोण आहे, सॉल्व्हंट आहे. आणि ह्याच्यासाठी जे काही ह्याचं वेट आहे, जर समजा सॉल्व्हंटचं वेट आहे ते आपण काय घेतोय, W1 घेतोय. सॉल्यूटचं वेट आहे ते आपण काय घेतोय, W2 घेतोय. नेक्स्ट अजून त्याने काय दिलंय की KB दिलंय. KB फॉर CS2 किती दिलंय, 2.42 किलो kg मॉल -1 असं दिलंय. ठीक आहे. सो आपल्या ठिकाणी हे जे आहे ते कोणा रिगार्डिंग आहे, बॉइलिंग पॉईंट रिगार्डिंग आहे. मग आपण या ठिकाणी लिहून घेऊया गिवन काय त्याने दिलंय. मग त्यांनी गिवन काय दिलंय या ठिकाणी, गिवन मध्ये काय काय दिलंय की समजा या ठिकाणी वेट ऑफ सॉल्व्हंट आहे, वेट ऑफ सॉल्व्हंट त्याला आपण W1 सांगतोय, किती आहे, 100 ग्राम आहे. नेक्स्ट काय दिलंय,
वेट ऑफ सल्फर, सल्फर कोण आहे सॉल्यूट, मग वेट ऑफ सॉलिड असेल त्यापैकी काय लिहितोय W2 लिहितोय. सो W2 किती आहे 3.795 ग्राम. ठीक आहे. नेक्स्ट त्याने काय दिलंय TB आणि TB नॉट. मग चेंज इन बॉइलिंग पॉईंट मला काढायचं असेल तर मी काय करेन, मी जास्त मधून कमी मायनस करेन. मग जास्त कोण असेल ह्याचा बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्युशन काय असेल जास्त असेल आणि बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट असेल तो कसा असेल कमी असेल. मग या ठिकाणी मी डेल TB फाइंड आउट करेन. मग मला डेल TB फाइंड आउट करायचं असेल तर मी तो कसा करेन डेल TB इज इक्वल टू चेंज इन बॉइलिंग पॉईंट. जास्त कोण आहे TB असेल आणि कमी कोण असेल TB नॉट असेल. ठीक आहे. सो या ठिकाणी TB किती आहे 319.81 के मायनस TB किती आहे सॉरी TB नॉट किती आहे 31945 के. ठीक आहे. आता पण ह्याच्यामधून हे काय करायचंय मायनस करायचंय. सो 319.81 मला वाटतं हे सगळ्यांनाच जमायला पाहिजे 4 5. मग समजा 11 मधून 5 गेले या ठिकाणी किती राहतील 6. नेक्स्ट समजा इथं हातचा 8 मधून जर या ठिकाणी 5 गेले तर किती राहतील मग या ठिकाणी 3.9 9 मायनस 9 0 1 मायनस 1 0 3 मायनस 3 0. मी ह्याची जी व्हॅल्यू येते जो डेल TB आहे डेल TB ह्याची जी व्हॅल्यू येते ती किती आहे 0.36 के एवढी येते. ठीक आहे. नेक्स्ट आहे परत काय दिलंय KB. कुठे गेलं KB. ठीक आहे. सो KB दॅट इज एबिलियोस्कोपी कॉन्स्टंट. ह्याची जी व्हॅल्यू दिली की दिली 2.42 के किलो ज्यूल आणि मॉल -1. ठीक आहे. इथं आपण जे काही गिवन होतं ते आपण गिवन या ठिकाणी लिहून घेतलंय. ठीक आहे. आय होप हे सगळ्यांना समजलं असेल. जो कन्सेप्ट आहे मेन समजणं हे आहे. हे एकदा तुम्हाला समजलं की तुम्ही इथून आपण जर तुम्हाला फॉर्म्युला तुम्ही पाठ असेल तर तुम्ही आरामात तुम्ही प्रॉब्लेम किंवा एखादं न्यूमेरिकल तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आता स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. आता बॉइलिंग पॉईंट साठी फॉर्म्युला काय आहे ठीक आहे आपण गिवन लिहून घेतो. आता नेक्स्ट आपलं काम काय आहे वी हॅव टू राईट द फॉर्म्युला फॉर द बॉइलिंग पॉईंट. सो बॉइलिंग पॉईंटचा फॉर्म्युला काय आहे डेल TB इज इक्वल टू 1000 इंटू नेक्स्ट काय आहे या ठिकाणी KF आणि या ठिकाणी W2 अपॉन या ठिकाणी कोण असतं M2 इंटू या ठिकाणी कोण असेल W1. ठीक. सो मला या ठिकाणी M2 फाइंड आउट करायचं समजा M2. मग मी काय करेन M2 मी इकडनं घेईन. समजा मी M2 इकडनं घेतोय. M2 इज इक्वल टू 1000 इंटू KF इंटू W2 आणि डेल TB असेल तो आपण M2 ठिकाणी ठेवायचा. सो डेल TB इंटू W1. नेक्स्ट आता या ठिकाणी समजा 1000 ग्राम पर किलोग्राम असतं. सो मी हे काय या ठिकाणी लिहीन किलोग्राम मायनस कारण की हे काय असतं 1000 ग्राम पर किलोग्राम असं असतं. नेक्स्ट KF ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी सॉरी इथं B असेल ना कारण की आपण बीचं बघतोय ना बॉइलिंग पॉईंटचं बघतोय B असेल. बरोबर. KB ची व्हॅल्यू किती आहे 2.42 kg आणि मॉल -1 इंटू W2. आता W2 ची व्हॅल्यू किती आहे W2 या ठिकाणी 3.795
795 ग्राम. नेक्स्ट डेल टी बी. आता डेल टी बीची व्हॅल्यू किती आहे? 0.36 के इंटू W1. W1 ची व्हॅल्यू किती आहे? 100 ग्राम. ठीक आहे. मग आता या ठिकाणी कॅन्सल कोण कोण होईल की समजा इकडे कॅपिटल की आहे, मग हा कॅन्सल होईल आणि इकडे की आहे, हा कॅन्सल होईल. इकडे समजा ग्राम आहे आणि इकडे पण ग्राम आहे, हा कॅन्सल होईल. इकडे या ठिकाणी किलोग्राम -1 आहे आणि इकडे किलोग्राम आहे. ठीक आहे, हा कॅन्सल होईल. मग शिल्लक कोण आहे या ठिकाणी? जर समजा आपण ह्याचा जो काही गुणाकार किंवा जर भागाकार केला तर जी काही समजा व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू येईल 255.10 अशी या ठिकाणी व्हॅल्यू येईल समजा. ठीक आहे. आता युनिट कोणतं शिल्लक आहे? इकडे ग्राम शिल्लक आहे आणि इकडे कोण आहे? मॉल -1 आहे. सो या ठिकाणी ग्राम आणि मॉल -1. ठीक आहे. ह्याचं जे काही बेरीज असेल, सॉरी गुणाकार असेल किंवा भागाकार असेल तर आपण करायचं आणि जी काही व्हॅल्यू येईल ती किती येईल? 255.10 आणि ग्राम आणि इकडे कोण आहे? मॉल -1. ठीक आहे, इथपर्यंत झालंय. पण आपलं काम काय आहे की या ठिकाणी जे मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इन अ सॉल्युशन आपल्याला हे फाइंड आउट करायचंय. सो मी हे रब करतोय. ही व्हॅल्यू किती आली आपली? 5510 ग्राम. ठीक, हे मी या ठिकाणी रब करतोय. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे? ॲटॉमिक मास ऑफ सल्फर किती आहे? 32 म्यू आहे. मग समजा या ठिकाणी मला नंबर ऑफ ॲटम्स इन अ मॉलिक्यूल ऑफ सल्फर मला जर समजा असं फाइंड आउट करायचं असेल तर या ठिकाणी मी फॉर्म्युला त्या ठिकाणी लिहू शकतो. दॅट इज अ मोलार मास ऑफ सल्फर अँड ॲटॉमिक मास ऑफ दी सल्फर. फॉर्म्युला कोणता मी लिहीन? मोलार मास ऑफ सल्फर आणि ॲटॉमिक मास ऑफ सल्फर. मग ठीक आहे. तर या ठिकाणी जो काही मोलार मास जो आपण M2 फाइंड आउट केलाय, मोलार मास ऑफ सल्फर जो आहे तो किती आहे या ठिकाणी? 255. किती आहे? 25510 ग्राम मॉल -1. हा काय आहे? मोलार मास ऑफ दी सल्फर. दॅट इज अ मोलार मास ऑफ दी सल्फर. आणि नेक्स्ट काय सांगितलंय? ॲटॉमिक मास ऑफ दी सल्फर. आता ॲटॉमिक मास ऑफ सल्फर किती आहे या ठिकाणी? ॲटॉमिक मास ऑफ सल्फर 32 म्यू. 32 म्यू समजा आहे. आता या ठिकाणी काय करायचंय की आपण ह्याचं काय करायचंय? डिवायडेशन करायचंय. आय होप डिवायडेशन सगळ्यांना जमेल. आपण या ठिकाणी बघूया. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण या ठिकाणी डिवायडेशन करूया की समजा या ठिकाणी कोण आहे? 32. मला काय फाइंड आउट करायचंय? नंबर ऑफ ॲटम्स इन अ मॉलिक्यूल ऑफ सल्फर. की जे काही सल्फर मॉलिक्यूल आहे ह्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असतील हे मला या ठिकाणी फाइंड आउट करायचंय. आणि जर ते फाइंड आउट करायचं असेल तर मी काय करेन की मी 32 ने 255 मी काय करेन? डिवाइड करेन. सो सपोज या ठिकाणी किती आहेत? 3 आहेत आणि या ठिकाणी किती आहेत? सपोज 25 आहेत. मग या ठिकाणी
सपोज 3 7 21 आणि 3 8 24. मग आपण सपोज 3 7 21 बघूया. सो या ठिकाणी 3 32 into 7 7 2 14 21 आणि हा 22. ठीक. मी सपोज या ठिकाणी 2 2 4 असं या ठिकाणी सपोज येत आहे. मग जर समजा मी ह्याचं जे काही सबस्ट्रॅक्शन केलं तर या ठिकाणी काय येईल 1, इकडे किती येईल 3 आणि इथे किती येईल 0. आणि हा जो असेल वरचा तो पण या ठिकाणी जसा तसा घ्यायचा. ठीक. आणि ह्याचा आपण इथं पॉईंट देऊन टाकायचा. ठीक. पॉईंट आपण काय घेतला कारण की इथं पॉईंट होता ना, मग हा जो पॉईंट असेल तो आपण पॉईंट इकडे देऊन टाकला आणि हा जो 1 होता तो आपण 1 या ठिकाणी घेऊन टाकला. ठीक आहे. आता नेक्स्ट किती आहे 311 सपोज आहे आणि इथे किती आहे सपोज 32 आहे. मग सपोज 3 आणि आपण ह्याचा विचार करायचा. मग 3 10 30 3 10 30 येते. मग 3 10 30 आपण 10 नका घेऊ, आपण 9चा विचार करूया या ठिकाणी. मग सपोज 9चा विचार केला या ठिकाणी तर सपोज 9 1 9 9 2 18 मी 18 आणि हातचा 1 या ठिकाणी 9 1 9 2 9 27 27 आणि हा एक किती झाले 28. मी 288 288 या ठिकाणी बरोबर येईल. जर का समजा आपण या ठिकाणी जर आपण 10 घेतला असता तर 288 प्लस 32 नक्कीच ही जी संख्या आहे ती 311 पेक्षा जास्त गेली असती. ठीक आहे. सो या ठिकाणी सपोज 11 मायनस सपोज 8 या ठिकाणी 3 हाचा 1 या ठिकाणी 11 मायनस 9 इथे येईल 2 आणि या ठिकाणी 0. किती घेतलं आपण 9. ठीक आहे. मग सपोज 7.9 येत आहे. मी हे काय हे अप्रॉक्स टू द 8 7.9 मी हे काय अप्रॉक्स 8 येत आहे. सेवन 7.9 येत आहे. मी हे अप्रॉक्स सपोज 8 येत आहे. 7.92 असं सपोज हे येत आहे. मी हे जे हे काय आहे अप्रॉक्स 8 येत आहे. मग आपण या ठिकाणी काही सांगू शकतो की द मॉलिक्युलर फॉर्म्युला वुड बी S8. The molecular formula would be S8 in a carbon disulfide, that is a CS2. ओके. ठीक आहे. आपण या पद्धतीने जे काही प्रॉब्लेम असेल जे काही न्यूमेरिकल असेल ते आपण सॉल्व्ह करायचे.